आपल्याकडे मराठीत असं म्हटलं जातं, तुझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढं तू कमवलंयस, तुझ्या 7 पिढ्या स्वर्गात जातील, तुझ्या 7 पिढ्या इकडे जातील, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. पण काय माहित सावंत परिवाराला असा कोणी वरदान दिलं असावं की तुमच्या 7 पिढ्या सैनिक स्कूलमध्ये जातील. आणि याच सावंत परिवारातील स्वर्णिम संग्रामसिंह सावंत जो विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून राज्यात 9वा आलेला आहे, त्याचं मनोगत ऐकणार आहोत. टाळ्यांचा गजर करूयात स्वर्णिमसाठी. माझं नाव स्वर्णिम आहे. मी मागच्या वर्षी पण एक्झाम दिली, पण माझं सिलेक्शन झालं नाही. मला मॅथ्समध्ये फार कमी पडलेले, बाकी ऑल सब्जेक्ट एकदम म्हणजे छान मार्क होते. मग मी ठरवलं की मला सैनिक स्कूल साताराच पाहिजे. त्यामुळे मी ह्या वर्षी पण रिपीट इथं आलो अकॅडमीमध्ये. मग मी मॅथ्समध्ये जास्त फोकस केला ह्या वर्षी. मग एक्झाममध्ये मला मॅथ्समध्ये आउट ऑफ पडले. IT मध्ये 48 पडले, कारण की सुजनेश सर आणि स्वप्नील सर फार छान IT शिकवतात. मला ज्यावेळेस कळालं की माझं साताऱ्याला सिलेक्शन झालं आहे, त्यावेळेस गुढीपाडवा होता. मी खूप खुश झालो. मग आम्हाला मेडिकल वगैरेचं डेट्स भेटल्या. माझा मेडिकल पहिल्याच दिवशी होतं, त्यावेळेस स्टार्ट झालं ते मेडिकल. मग आम्ही गेलो तिकडं. मग मेडिकलमध्ये पण फार नर्वस म्हणजे इंटेन्स होतं ते फार. सर्व बॉडी चेकअप झाला. मग नंतर कळालं की मेडिकल पण क्लिअर आहे. तर मग नंतर त्यांनी डॉक्युमेंट्स भरायला सैनिक स्कूलमध्ये बोलवलं. त्यावेळेस आम्ही गेलो, डॉक्युमेंट भरले, मग आमचं सिलेक्शन झालं. आणि सिलेक्शनमध्ये सर्वात जास्त सपोर्ट नानी, गोरे सर आणि प्रिया मॅमनी केला. आणि स्वप्नील सर पण कधी आम्हाला रूममध्ये दंगा करून होते देत. मित्रांकडून पण फार सपोर्ट भेटला. थँक्यू. हो, खूप दंगा नाही केला, त्यामुळे खूप फायदा झाला. स्वप्नील सर बघत होते तुझ्याकडे.